नवीन 6.2 इंचवाला याचं पण अनबॉक्सिंग केलं आहे मी. 10 स्टिकर घेतले आणि लावले ते हेल्मेटला. बाकीचे कुठे इंटरकॉम असेल, ब्लूटूथ असेल, सर्व तुम्हाला इकडे मिळेल. हो चुम्मेश्वर फॉग लाईट, चुम्मेश्वर. हे बघा ना, हे म्हणजे डॅश कॅम. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या बाईकवर डॅश कॅम आहे. आधी हा डिव्हाइस दिला फुल रिप्लेसमेंट. ही सर्व्हिस एवढी इतकी छान आहे ना. मोबाईलच्या टॉर्चवर आपण काम चालू आहे बघा. तुम्हाला कपूरबाईसारखी सर्व्हिस कुठे मिळणार नाही फॉर शुअर. रात्री 10 वाजता पण ते थांबून काम करून घेतात. आणि काय पाहिजे लाईफमध्ये त्या आईला मारी टोपी गंडरी सॉलिड लाईट आहे. सॉलिड तरी कुठल्याही हायवेला किंवा कुठेही असा टाइमपासला वापरू नका. समोरचा त्रास होईल त्यासाठी म्हणतो मी. आणि काय आत्ता बघा काय क्लॅरिटी आहे बघा. जो आपला अख्खा मोबाईल याच्यावर क्लोन होईल. हे बघा BHD स्विच. BHD म्हणजे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन. थोडा उन्हामध्ये ना आपले फोन बाहेर चार्ज होत नाही फॉर शुअर. नमस्कार, म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामचं मनापासून स्वागत आहे. तर आज तारीख आहे 6 ऑगस्ट आणि रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. ॲक्च्युली आता मी आलो आहे सायनच्या कपूर मोटर्सकडे. तुम्हाला माहिती असेल आपण जे पण रायडिंगचे गोष्टी असतात लाईक रायडिंग गिअर्स म्हणा किंवा काही एक्सरसाइज म्हणा काही असतं तर आपण घेतो फ्रॉम कपूर मोटर्स. मला माहिती असेल गोष्ट. तर कारण पण तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. तर ॲक्च्युली आता 9:30 वाजले पण व्हिडिओ मी सुरू करायला विसरलो होतो म्हणून आता सुरू करतो आहे मी. तर आपण शनिवारी चाललो आहे आपल्या गावी कोकणात, ते पण लांजाला. तर त्यासाठी आपण काही गोष्टी अपग्रेड करतो आहे. हे तुम्हाला या व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ ठरणार आहे फायदेशीर फॉर शुअर. तर आपले हे कपूरबा आहेत आणि हे विश्वासू मी का तुम्हाला सांगतो ते पुढे. ॲक्च्युली आपली लाईटचं काम करायला घेतलं आहे आपण आणि ही आपली जुनी लाईट आहे. ही बघा. त्या लाईटबद्दल तुम्हाला पुढे मी अनबॉक्सिंग असं केलेलं आहे शूट. मग पुढे दाखवेन मी फॉर शुअर. पण आधी मेन गोष्ट म्हणजे दुकान आता बंद व्हायला आलं आहे तरी पण कपूरबा आपले थांबलेत काम करून घ्यायला. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. तर आपण आपली लाईट तर आपण अपग्रेड करतोच आहे. त्याबरोबर आपण आपला हा डॅश कॅम पण अपग्रेड करतो आहे. कारण की आपण हा घेतो आहे नवीन 6.2 इंचवाला. याचं पण अनबॉक्सिंग केलं आहे मी. ते तुम्हाला पुढे ऑफकोर्स पाहायला मिळणारच आहे. आणि हा वाला डॅश कॅम आपण लावणार आहे माझ्या बायकोच्या गाडीवर म्हणजे ॲक्सेसवर. तर हे आपलं हे जस्टिन बाईकचं म्हणजे कपूर मोटरचं शॉप आहे असं आहे. हे बघा हेल्मेटचं रेंज खूप आहे यांच्याकडे. आता ॲक्च्युली ते वाइंडअप करतात कारण ऑलमोस्ट 9:30 वाजून गेले. दुकान बंद होतं टाईम झालेलं आहे पण ते खास आपल्याकडे थांबले. ते बघा बाहेर कामं चालू होते तिकडे त्यासाठी. बाकी तुम्हाला हेल्मेट, जॅकेट्स, आपले ग्लोव्ज, आपले आणि मेन स्टिकर अमोनी स्टिकर घेतले बघा. 10 स्टिकर घेतले आणि लावले ते हेल्मेटला. बाकीचे कुठे अच्छा दोन्ही हेल्मेट लावलेस तू. वा वा वा. हे बघा वा वा वा. हे बघा काय रे एक खरोखर सही आहे. सही स्टिकर पण एक मिळतात. मग तुम्हाला बलाक लावाप असेल किंवा हेल्मेट क्लिनिंग स्प्रे असेल किंवा इंटरकॉम असेल, ब्लूटूथ असेल, सर्व तुम्हाला इकडे मिळेल. तर मंडळी तुम्हाला दाखवतो आपण कुठले फॉगलाईट्स घेतलेत ते. हे बघा ते फॉगलाईट्स आहेत HJGचे. टोटल 140 वॉटचे फॉगलाईट असणार आहेत. 70 वॉट प्लस 70 वॉट्स. हे बघा. आता आता आपण याचं अनबॉक्सिंग करूया. तसं मी याचं अनबॉक्सिंग माझ्या इंस्टाग्राममध्ये केलेलं आहे. तर मग इंस्टाग्राम ID sandy_v ला लगेच कनेक्ट आणि फॉलो करू विसरू नका. कारण खूप सारे आपले रील्स इन्फॉर्मेटिव्ह म्हणा कोकणातले म्हणा येत असतात. चला हे बघा फॉगलाईट्स पाहाल ना तुम्ही. हो चुम्मेश्वर फॉगलाईट, चुम्मेश्वर. हे बघा ना. आणि हेवी आहेत हेवी. आणि मेन म्हणजे वरती रबर पण दिलं आहे म्हणजे जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही पावसाळ्यामध्ये. आणि हे आपण काढलं ॲक्च्युली आहेत व्हाईट. आपण त्याला येल्लोचं आपण त्याला शेड लावू शकतो. एक नंबर आहे फॉगलाईट, एक नंबर. त्याच्याबरोबर हे 2 ब्रॅकेट्स पण आहेत आणि त्याबरोबर हार्नेस पण आलं आहे. हार्नेस आपण पाठवलं फॉर फिटिंग तुम्हाला दाखवतो. तर हे पहा त्याच्याबरोबर हे हार्नेस आलेलं आहे. आणि आपली सप्त सुंदर हार्ली बसपैकी बाहेर उभी आहे. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या बाईकवर हे 2 फॉगलाईट्स हा वाला आणि हा वाला. पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या कोकणामध्ये इतके खड्डे आहेत ना ते रात्रीचे दिसत पण नाही अशी अवस्था आहे. आणि ह्या फॉगलाईटच्या जर लाईट जर झाली आहे डिम म्हणून आपण ते अपग्रेड करतो आहे. आणि आपण काय करणार आहे हा वाला काढणार आहे आणि हा मी सांगेन माझ्या बायकोचा ॲक्सेसवर लावा आणि हा तसाच ठेवणार आहे. पण मला वाटतं याची गरज लागेल आपल्याला कारण याची गॅरंटी लाईट एक नंबर असणार फॉर शुअर. प्लस व्हाईट, येलो आणि ब्लिंकर सर्व असणार आहे. हे फिटिंग लगेच दाखवतो. तर तुम्हाला मी लाईट्स दाखवले आहेत. आपण अजून एक गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे डॅश कॅम. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या बाईकवर डॅश कॅम आहे आधीपासूनच. पण आपण करतो अपग्रेड कारण की आपण जुनावाला डॅश कॅम देणार आपल्या बायकोच्या ॲक्सेसवर आणि हा वाला आपण नवीन लावणार आहे. आणि याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत हे आपले कपूरबा तुम्हाला सांगणारच आहेत. त्याच्या आधी आपण करू अनबॉक्सिंग. तर आपण असं ओपन केलेलं आहे आणि हा बघा आणि हा बघा हा वाला तो डॅश कॅम आहे. डॅश कॅमची साईज बघा 6.2 मोठा डॅश कॅम है। आणि याच्यामध्ये फीचर्स क्या क्या है कपूर भाई आप बोलो। हेलो गाइस, तो आज सैंडी भाई आया उनका डैश कैम अपग्रेड करने के लिए। तो इनकी गाड़ी में जो डैश कैम लगा था पहले वो 5 इंचेस का था, 5.2 5.3 इंचेस का था।
अभी जो हम लोग नवा इंस्टॉल करे थे 6.2 इंचेस, इसमें जो चेंजेस किए हैं कंपनी ने, इसमें आपको टच सेंसिटिव कर दिया, पहले स्क्रीन बड़ा कर दिया है, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन दे दिया है, और कैमरा का जो मेगापिक्सल है वो आपका हाईएस्ट आया है, तो वो अप्रॉक्सीमेटली 2000 मेगापिक्सल हो गया है। एंड इसमें आपको सेम 1 ईयर वारंटी मिल जाती है, रिप्लेसमेंट वाला, रिप्लेसमेंट वारंटी, हाँ जी। एंड अगर कुछ भी इश्यू तो हम तो बैठे ही है, सैंडी भाई तो है ही। और ये अभी पहले से ज़्यादा वाटरप्रूफ हो गया, मतलब हाँ पहले का थोड़ा सा इशू था, मतलब इसको पूरा रिझॉल्व कर दिया है और प्रोडक्ट ही पूरा चेंज कर दिया उन्होंने। हां, कारण हा दिसतो पण छान आहे। काय करू आपण फिटिंग करून घेऊ आणि फिटिंग केल्यावर हा कसा दिसतो तुम्हाला दाखवतो मी। चला, तर फिटिंग करायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो बॉक्समध्ये काय काय मिळतं ते। हे वायर आहेत 2, आपला हा फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, फिट पेंट्स, अच्छा फिट पेंट, हार्नेस, हां हे हार्नेस आहे, हे त्याच्यावरती प्रोटेक्शन कवर आहे, आणि मेन म्हणजे त्याच्याबरोबर रिमोट कंट्रोल पण येतो आहे बघा, आणि रिमोट कंट्रोल आपलं हँडलवर लागेल ना हो, आणि हे आपलं TPMS, आणि बाकीचे हे दुनियादारी क्लच माउंट वगैरे आहे बघा। त्याला आपण फिटिंग करूया आता। तुम्हाला माहिती आहे आपण दर टायमाला फिटिंग करतो फ्रॉम इशरार बाय, डॅश कॅम असो किंवा आपलं फॉगलेट असो, काही फिटिंग असेल तर इशरार बाय एक नंबर माणूस आहे, आणि त्यांची माणसं राहायला कामाला आहे बघा। थँक्यू बाय। आता आपली लाईट फिट करून झालेली आहे, पण तिकडे वायरिंगचं पूर्ण आता ते झंझटमारी होणार आहे त्या बॅटरीमध्ये, ते आपलं करायचं। कपूर भाई, इसका ज़्यादा फरक नहीं है क्या ना बैटरी पे? हार्नेस डालते ना, हार्नेस को कोई फरक नहीं पड़ता, म्हणून हार्नेस महत्त्वाचं आहे। तर मी कपूर मोटर्समधून गोष्टी का घेतो ना, कारण यांची सर्व्हिस खूप छान आहे। कारण की माहिती असेल माझ्याकडे हा AR मोटरचा S2 प्लस इंटरकॉम आहे, तो अंडर वॉरंटीमध्ये आहे, आणि तो ॲक्च्युअली झाला खराब, तर त्यांनी आपल्याला हा बघा हा पूर्ण डिवाइस चेंज करून दिलेला आहे। हा डिवाइस दिला फुल रिप्लेसमेंट। ही सर्व्हिस एवढी इतकी छान आहे ना कपूर मोटर्स आणि AR मोटर्सची, सिरियसली बोलतो, एक नंबर माणूस आहे। मी तुम्हाला नक्कीच सांगेन, जर तुम्हाला कुठची पण रायडिंग रिलेटेड गोष्टी घ्यायची असेल तर कपूर मोटर नक्कीच भेट द्या। कॉन्टॅक्ट नंबर इकडे मी फ्लॅश करतो आहे फॉर शुअर। मंडळी 9:15 आलेत आणि कपूर बाईचं दुकान पण बंद झालं आहे, पण तरी पण कपूर बाई आपले थांबले आहेत, आणि बॅटरीच्या मोबाईलच्या टॉर्चवर आपण काम चालू आहे बघा। आज काम ख़त्म करके जाने का, लाइट एंड डैश कैम। तर आपला ओरिजिनल जो सेटअप होता आपला डॅश कॅमचा तो काढतायत, कारण की हा मोठा आहे, इकडे फिट होणार नाही, तर आपण पुन्हा इकडे लागणार आहे, 5 इकडे या साईडला लागणार आहे, पण मध्ये बरोबर कन्सोलच्या समोरच लागणार आहे, पण आपण ते पुढे युसुफबाईकडे पण चेंज करू, मग टेन्शन ते नाही आहे। हा बघा, हा वाला जो हा होता आपला ब्रॅकेट तो काढतोय आपण आता, आणि साईड बाय साईड आपलं लाईटचं पण काम सुरू आहे। तर मंडळी आपली स्क्रीन जाय फायनली फिट झालेली आहे, आणि काय छान वाटते बघा, एक नंबर दिसतंय, एक नंबर फुल ऑन सिग्नेचर, खूप छान दिसतंय। गाडी पुन्हा लोड केलेली आपण, हां ॲक्च्युली तुम्हाला कपूर बाय सारखी सर्व्हिस कुठे मिळणार नाही फॉर शुअर। रात्री 10 वाजता पण ते थांबून काम करून घेतात, आणि काय पाहिजे लाईफमध्ये। हे मस्त दिखतं यार, हे बहुत अच्छा दिख रहा है, थोडा क्लीन सेटअप आहे ना। हां, तर म्हणलं तर काय करतो ना मी आता आपला डॅशकॅमचं बद्दल तुम्हाला मी उद्या सांगेन मी पूर्ण सेटअप झाल्यावर, कारण रात्रीचं काय दिसणार नाही, पण लाईट तुम्हाला दाखवतो मी, लाईटचा फोकस कसा आहे ते। लाईटचं काम सध्या चालू आहे अजूनपर्यंत, ते झालं की तुम्हाला दाखवेन मी। आणि माझी बायको बघ किती मेहनत करते, बॅटरी पण उभी आहे बघा, आणि आपले हे सर्व माणसं आहेत ना आपले इशरार भाईचे आहेत, खूप मेहनती आहेत। तर मंडळी आपलं फायनली काम झालेलं आहे, आता पूर्ण फायनल फिटिंग करतायत, वरती आपली सीट वगैरे लागेल। आता तुम्हाला दाखवतो लाईट, कपूर बाय ऑन करो। हो थ्रो बघा लाईटचा, ऐसा हो, और ब्लिंकर अपना आईला मारी टोपी गंडरी, सॉलिड लाईट आहे, सॉलिड। ही तरी व्हाईट आहे, येल्लोचा कॅप आपण लावून तुम्हाला दाखवतो जरा 2 मिनटं। आता तुम्हाला येल्लो दाखवतो, ऑन करो येल्लोवाला, हा बघा ऐसा हो, येल्लो जास्त पाऊस वाटलो मला यार, बापरे 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 बापरे। आणि जेव्हा मी जाईन ना कोकणामध्ये तेव्हा तुम्हाला प्रॉपर दाखवेन तुम्हाला मी हे, हां एक नंबर ब्लिंकर आहे, सही आहे कपूर बाय, सॉलिड ना। पण तुम्हाला मी एक नक्की सांगेन की हे लाईट प्लीज रिस्पॉन्सिबिलिटीने वापरा, म्हणजे गरज असेल तर ऑन करा। मी हे काय लावून घेतलं की आपण कोकणात जातो, रात्री प्रवास करतो तर फुल डार्क असतं, कुठेही स्ट्रीट लाईट नसते, त्याच्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात, आणि तुला माहिती आहे कोकणातले आपले खड्डे कसे आहेत ते, म्हणून मी हे खास लाईट लावून घेतलेले आहेत,
कारण मी जे आधीचे लाईट्स होते ना तर जरा पण कामाचे नाही त्यासाठी. प्लीज 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 रिस्पॉन्सिबली हे फॉग लाईट्स वापरा प्लीज. आणि काय नाही, कुठल्याही हायवेला किंवा कुठेही असा टाईमपासला वापरू नका, समोरचा त्रास होईल त्यासाठी म्हणतो मी. आणि काय नाही, बाकी एक नंबर काम झालं. कबूल कितना वाजा? ऑलमोस्ट 11 वाजायला आले आहेत आणि अजूनपर्यंत आपलं काम झालेलं आहे. ॲक्च्युली पूर्ण कंप्लीट झालं आहे काम. अपना सब लग गया ना अभी तो? लग गया. हाँ भाई, अपना सीट है वो पीछे का मेन सीट है वो. मेन सीट है भाई, मैंने बना के लिया और मेरे लिए. आता काय करूया आपण, आता निघूया. कबूल भाई थैंक यू सो मच. जाते हो गिर जाए ऐसा मत लगाना, तो बीवी पीछे से गिर जाएगी. हाँ, लो खुश. मंडळी आपली फायनली गाडी झाली आहे रेडी. डॅश कॅम तुम्ही उद्या सांगेन, तुम्हाला लाईट दाखवलेली आहे. आता आपण निघूया. थँक्यू भाई लोग. कपूर भाई थँक्यू सो मच. थँक्यू सर भाई और आपके थँक्यू सो मच. चला आता डायरेक्ट भेटूया आपण. तर आता आपण काय करूया, निघूया डायरेक्ट भेटूत मग उद्या सकाळी जेव्हा मी तो हे दाखवेन तुम्हाला डॅश कॅम तेव्हा. चला. सुप्रभात मंडळी. हाय द नेक्स्ट डे. आपण काल कपूर मोटर्सकडे आपला डॅश कॅम लावून घेतलेला आहे, फॉग लाईट लावून घेतलेले आहेत. फॉग लाईटचा थ्रो वगैरे तुम्हाला मी दाखवलेला आहे. माझी स्पृहा निघाली आहे स्कूलसाठी. काय खाते? चॉकलेट. सही आहे, सकाळ सकाळ चॉकलेट. वा. तिला बाय करू आणि मग भेटू तुम्हाला. चला मग स्पृहाला बाय बाय केलेलं आहे, ती आपली गेली आहे स्कूलला. हां, तर मी हे म्हणतो की हे लाईट्स तुम्हाला लावायचे असतील ना तर कपूर मोटरला कॉन्टॅक्ट करा. इकडे मी नंबर फ्लॅश करतो. आणि हे लाईट्स आहे फक्त 8,000 रुपयाला. एवढा मोठा फोकसचा लाईट, म्हणजे ऑलमोस्ट 140 वॉटचे लाईट्स आहे. पण तुम्हाला मी गोष्ट नक्कीच सांगेन की हे लाईट्स प्लीज रिस्पॉन्सिबली, म्हणजे जबाबदारीने हे लाईट्स वापरा. खूप केअरफुल लाईट्स वापरा, जेणेकरून समोरचा त्रास होणार नाही. काय वाटते बघा ना, एक नंबर वाटते ना. हा बघा, एक नंबर लाईट्स आहे यार. मग बघूनच मी प्रेमात पडलो सिरियसली. चला आता तुम्हाला दाखवतो आपला डॅशकॅमचा प्लेसमेंट. कसं होतं ना, जेव्हा आपण काल रात्री फिटिंग करत होतो ना तेव्हा अंधार होता, त्याच्यामुळे एवढं काय जास्त मला दाखवायला मिळालं नाही, म्हणून तुम्हाला सर्व मॉर्निंगमध्ये दाखवतो. आता मी तुम्हाला दाखवतो प्लेसमेंट आणि डॅशकॅम कसा दिसतो आहे ते. तर म्हणजे आपण आपल्या आता बाईकवर बसलेलो आहोत. तर प्लेसमेंट पहा. तर प्लेसमेंट पहा आपल्या नवीन डॅशकॅमची कुठे येते. बरोबर मधोमधच आहे, जेणेकरून आपला कन्सोल हाफ दिसतो आहे. जेव्हा मी आधी लावला होता डॅशकॅम छोटावाला, तो पण पहिला मी इकडेच लावला होता. पण नंतर मला खूप कमेंट झाली की दादा तुमचा कन्सोल दिसत नाही आहे, जर पोझिशन चेंज करून आपण लेफ्टला घेतलं होतं. पण हा नवीन डॅशकॅम पुन्हा मी मध्येच लावलेला आहे, कारण जे माउंट वगैरे त्याच्याबरोबर येतात. हे बघा, हे माउंट वगैरे याच्यावर येतात. हे माउंट आहे ना, हे सर्व त्याच्याबरोबर येतात. तर आपण ते लागतात फक्त हँडल बारवरच. तर आपण काय करू, सध्या आपण इकडेच ठेवू. आणि जेव्हा आपण राईड करून बॅक टू मुंबई येऊ ना, तेव्हा मी आपला जो ग्रँटोला युसुफ आहेत त्यांना मी सांगेन काहीतरी असा एक माउंट बनवायला, जेणेकरून आपला डॅशकॅमचं पोझिशन इकडे येईल या साईडला. म्हणजे डॅशकॅम पण दिसेल आणि हा कंट्रोल पण दिसेल. तसं त्यासाठी आता डॅशकॅम मस्तपैकी आपल्या अंगावर येतो असं वाटतं. असा लुक एक नंबर आला आहे गाडीला, खरं बोलतो. साईडने आपण पाहूया कसा दिसतो. 2 मिनटं उतरूया आपण. हे बघा, साईडने लुक बघा आपल्या गाडीचा. हा एक नंबर आहे यार, एक नंबर आहे. आणि चुम्म्याची परफॉर्मन्स आहे आपल्या गाडीचा, खरं बोलतो. सही गाडी बनवली आहे. आता अजून एक गोष्ट म्हणजे मी DJIचा ऑस्मो 360 पण घेणार आहे. तो पण मी इकडे लावणार आहे, या साईडला किंवा इकडे लावणार आहे. बघू आपण, ज्याकडे डिसाईड नाही केलं आपण. त्यांनी अजून आपली गाडीचं लुक एक नंबर होईल फॉर शुअर. चला बॅक टू टॉपिक, आपला डॅशकॅम. तर आपण आपला डॅशकॅम असा काहीतरी आहे, मस्त मोठा आहे, 6.2 इंच आहे. आणि याचा वरचा जो प्रोटेक्टर आहे ना तो पण मोठा आहे, चांगला. म्हणजे पावसामध्ये एवढा काय फरक पडत नाही आपल्या डॅशकॅमवर, त्यासाठी. आता आपण जरा ऑन करूया. गाडी ऑन झालेली आहे. हार्ले डेव्हिडसन एक्सचा लोगो आलेला आहे. आणि आता आपला डॅशकॅम पण ऑन झाला आहे बघा, AR मोटो. हा बघा, हा डॅशकॅम आपला ऑन झाला आहे. थांबा जरा आपण ना कॅमेरा साफ करूया, कारण ते काल मी राईड केली ना पावसामध्ये, तर खूप असे धूळ वगैरे खूप सारे माती उडाली होती. तर आपण कॅमेरा साफ करूया. आपला एक कॅमेरा इकडे, हा बघा इकडे एक कॅमेरा आहे पुढे. आता मी सध्या हाताने करतो आहे, पण तुम्ही कपड्याने करा. आणि हा कॅमेरा 2K आहे. आणि आपल्याला TPMS पण दिलेला आहे. कुठे TPMS, त्याबरोबर TPMS पहा बघा. हा वाला पण नवीन TPMS दिलेला आहे फ्रंटसाठी. आणि बॅकचा कॅमेरा इकडे, हा बघा, हा बघा इकडे. आत्ता बघा काय क्लॅरिटी आहे बघा. मी मग गॅरंटी सांगतो कॅमेरा जस्टिस करत नाही आहे, कारण नेकेड आईजने खूप छान दिसतं आपल्याला.
हा फ्रंट आला, डबल टॅप केला डबल झाला, हा बॅक आला. हे बघा, हा आपला कोको आहे, कोको. तो बघा कोको तिकडे. टोटल 4 मांजरे आहेत, असतील कुठे कुठेतरी आमच्या घरात. आता कॅमेराच्या बाहेर आल्यावर हे बघा इकडे हे सेटिंग्स वगैरे या साईडला आहेत. प्लस अँड्रॉईड आहे किंवा ॲपल कारप्ले आहे. हे ई-लुक काहीतरी आहे, माहीत नाही काय आहे ते. आपण प्रॉपर R&D करू आणि याचा प्रॉपर एक व्हिडिओ बनवू फॉर शुअर. प्लस ब्लूटूथ वगैरे आपण त्याला कनेक्ट केलं मोबाईलला डायरेक्टली तर आपला अख्खा मोबाईल याच्यावर क्लोन होईल. हे बघा नाव काय आहे बघा इक्विपमेंटचं, हे नाव आहे. मग त्याच्यानंतर मग त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन इकडे BSD म्हणजे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन. जे म्हणजे आपल्याला कॅमेरामध्ये ना, म्हणजे इकडे आपल्या कॅमेरामध्ये आपल्या साईडला असं ते मार्किंग वगैरे येतं. तुझी गाडी पास झाली काय ऑब्स्टिकल वगैरे असेल तर मार्किंग वगैरे येतं. ह्याचा आपण रिव्ह्यू करणार आहे आणि प्रॉपर याचा आपण व्हिडिओ करू, रील करू. नक्की तुम्ही पुढे पाहणार आहे फॉर शुअर. आपण गावी जाऊ ना तेव्हा आपण सर्व याचं R&D करणार आहे. खूप काही ऑप्शन्स आहेत, आपल्याला सर्व चेक करायचं आहे. प्लस बघा टायर मॉनिटरिंग प्रेशर वगैरे पण आहे या साईडला पूर्णपणे. हे काहीतरी GPS काहीतरी इन्फो आहे हे बघा इकडे. प्लस तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन, याचा टच जो ना टच तो मस्तपैकी झाला रिस्पॉन्सिव्ह आणि फास्ट झाला पहिल्यापेक्षा. हे बघा, हे बघा, हे व्हॉल्यूमसाठी आहे, हे ब्राईटनेस आहे. हे बघा एक नंबर आहे यार, एक नंबर आहे. क्या बात आहे, सुपर सुपर से भी ऊपर. आता ह्याची आपण प्लेसमेंट चेंज करणार आहे पुढे कुठला कुठे मस्तपैकी. तर आता आपण घरी जाऊया आणि बाकीची गप्पा गोष्टी आपण पूर्ण करूया. चला, आता मी जात होतो ना तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला विसरलो. ह्याला रिमोट पण आहे. हा बघा इकडे रिमोट लावला आहे इकडे. ॲक्च्युली मला लावायचं होतं इकडे कुठेतरी पण जागा नीट इकडे मिळत नाही आहे. प्लस ह्याच्या टिपसाठी आहे ना असा काहीतरी फ्लॅट पाहिजे. हा कसा गोल आहे ना म्हणून आपण रिमोट इकडे लावला आहे. बघा मस्त मजबूत फिट झालं आहे रिमोट. रिमोटचं पण ऑप्शन आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट म्हणजे आपण जेव्हा गावी जाऊन येऊ ना त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किंवा आपण गावी पण शूट करून घेऊ असा विचार करतो आहे मी. तर मंडळी तुम्हाला नवीन लाईट दाखवलेल्या आहेत, नवीन डॅशकॅम दाखवलेला आहे. प्लस इंटरकॉमन त्यांनी मला बदलून दिला का माझा अंडर वॉरंटी होता म्हणून. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन जर तुम्हाला कुठं रायडिंग गिअर्स किंवा रायडिंगचे इक्विपमेंट्स काही घ्यायचं असेल ना कपूर मोटोमधून घ्या. आणि जर तुम्हाला डॅशकॅम वगैरे किंवा इंटरकॉमन घ्यायचं असेल ना तर AR मोटोचं घ्या. त्यांची सर्व्हिस खूप छान आहे. आणि आता तुम्हाला सांगतो प्राइसिंग. लाईट्स तुम्हाला सांगितलं प्राइसिंग आधी. लाईट्स आपण घेतले 8,000 रुपयाला. वर्थ आहेत, नक्कीच घ्या. फक्त खूप केअरफुली ते यूज करा आणि काही नाही, दुसरा त्रास होता कामा नाही. ओके. सेकंड थिंग, आपण डॅशकॅम जो घेतला होता तो आहे 18,000चा. 18,000मध्ये तुम्हाला TPMS 2K कॅमेरा फ्रंट बॅक, BSD ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन मिळतं. जे तुम्हाला माहिती पडतं की आपलं ऑब्स्टॅकल्स वगैरे कसं आहे, कुठून गाडी वगैरे हे माहिती पडतं. प्लस खूप काही फीचर त्याच्यामध्ये अजून आहेत. त्याच्यानंतर आपला मोठा स्क्रीन आहे, 6.2चा स्क्रीन आहे. टच खूप छान आहे, क्लिअरिटी खूप छान आहे. तुम्हाला असं वाटेल तुम्ही TVच बघतायत. पण एक गोष्ट चांगली आहे की अशा डिव्हाइसमध्ये YouTube नाही आहे. आणि आता त्याला लोक नुसतं YouTubeच बघत बसले असते आपल्या राईड करताना. ते एक चांगलं आहे. आणि तसं आणि तसे डिव्हाइस घेऊ पण नका, ते डेंजरस असतात ऑन राईड. त्यासाठी हे फक्त यूज करा फॉर GPS आणि काही नाही. किंवा मेसेज आला, फोन आला की मी थांबून वगैरे तुम्ही चेक करू शकतात फॉर शुअर. ऑफकोर्स फोनसाठी आपल्याकडे AR मोटोचा इंटरकॉम आहे. एक नंबर आहे, एक म्हणजे एकच नंबर आहे, सिरियसली बोलतो. तो पण तुम्ही नक्कीच परचेस करत येतात त्यांच्याकडून. तो पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार कपूर मोटर्सकडे. म्हणून मी कपूर मोटर का घेतो कारण त्यांची सर्व्हिस खूप छान आहे. AR मोटरची सर्व्हिस खूप छान आहे. त्यासाठी आता मला इंटरकॉम खराब झाला लगेच त्यांनी मी रिप्लेस करून दिलेला आहे. विचार करा अजून का आपल्या लाईफमध्ये. आणि समजा जर तुम्हाला एवढा मोठा डॅशकॅम घ्यायचा नसेल तर तुम्ही लहान घेऊ शकता. जो माझ्याकडे आधी होता तो काहीतरी आहे 13,000 रुपयाला विथ इन्स्टॉलेशन वगैरे. पण तुम्हाला चांगला कॅमेरा, TPMS वगैरे सर्व मिळेल, GP वगैरे सर्व मिळेल. मी ऑलमोस्ट तो 1 वर्ष वापरलेला आहे आणि एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दॅट डॅशकॅम. सिरियसली बोलतो आहे. त्याच्यावर मी ऑलमोस्ट 2 ते 3 राईड म्हणजे मोठ्या मारलेल्या आहेत. मँगलोरची राईड, कोकण कोस्टल म्हणा किंवा रामेश्वरम म्हणा, कोकणात आपण जात असतो, पंढरपूर म्हणा, अक्कलकोट म्हणा, सर्व राईड माझे स्मूथली झालेले आहेत आपल्या या डॅशकॅममुळे. सिरियसली बोलतो, ते रायडर आहेत ना, म्हणजे हायवे रायडर म्हणतात ना की टुरिंग वगैरे करतात ना, डॅशकॅमची खरं गरज आहे. कारण की आपला फोन उन्हामध्ये तापतो, जेणेकरून तो फोन चार्ज पण होत नाही आणि तो पूर्णपणे डिफ्यूज होऊन जातो उन्हामध्ये. मग रूट्स वगैरे सर्व बंद पडून जातात. त्यासाठी तर तुम्ही फोन लावला आपल्या GPSला, फोन थोडा टाईम बॅगमध्ये आतमध्ये आपला तो पॉवर बँकमध्ये चार्ज कर, संपला विषय. तुम्ही विचार केला की मी पॉवर बँकने पण फोन चार्ज करेन बाहेर, पण बाहेर फोन चार्ज होत नाही हे मी अनुभवलं आहे म्हणून बोलतो मला मी, आणि काय नाही. त्यासाठी एवढा उन्हामध्ये ना आपले फोन बाहेर चार्ज होत नाही फॉर शुअर. आणि गरम पण होतात, हा बिलकुल गरम होत नाही. त्यासाठी चला मग म्हणलं आपण हा ब्लॉगकडे एंड करू. तर तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करू विसरू नका. आणि तुम्ही जे काय थॉट असतील प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उतरून घ्या मस्तपैकी. आपण सर्व कमेंटला रिप्लाय देतो आहे फॉर शुअर. आणि आता
एक्साइटमेंट आहे राईडची. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.